श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदरकांडातला 42वा सर्ग वाचूया. वानरवीर हनुमानाने जेव्हा पाहिले की सर्व लंकापुरी जळत आहे, आतले निवासी जन त्रस्त झालेले आहेत आणि राक्षसगण अत्यंत भयभीत झाले आहेत, तेव्हा त्याच्या मनाला सीता दग्ध होण्याच्या शंकेमुळे मोठीच काळजी लागून राहिली. त्यामुळे ते संत्रस्त झाला आणि त्याला स्वतःविषयीच घृणा वाटू लागली. तो मनातल्या मनात म्हणू लागला, अरे रे, मी लंका जाळताना हे निंद्य कर्म कसं केलं, जे महात्मा पुरुष भडकलेला कोप आपल्या बुद्धीद्वारा ज्याप्रमाणे साधारण माणूस पेटलेला अग्नी विझवतो त्याप्रमाणे शांत करतात, तेच या जगतात धन्य होतात. क्रोधानं बिथरल्यावर कोणता पुरुष पापकर्म करीत नाही. क्रोधवश झालेला माणूस गुरुजनांची देखील हत्या करू शकतो. क्रोधी माणूस साधू वृत्तीच्या माणसांना देखील कठोरपणानं वाकताडण करतो. अधिक क्रुद्ध झालेला माणूस कधीही या गोष्टीचा विचार करीत नाही की तोंडानं काय बोलावयास पाहिजे आणि काय नाही. क्रोधी माणसासाठी असं एकही दुष्कृत्य नाही की जे तो करू शकणार नाही, आणि अशी एकही वाईट बोलाचाली नाही की जी तोंडातून बाहेर काढणार नाही. जो हृदयात उत्पन्न झालेला क्रोध सापानं आपली काट टाकावी तसा सहजपणे टाकून देतो, तोच खरा सत्पुरुष. माझी बुद्धी मोठी नीच आहे. मी निर्लज्ज आणि महापापी आहे. मी सीतेच्या रक्षणाचा काहीच विचार न करता लंकेला आग लावली. माझ्या हातून हे स्वामींना घातक असं कृत्य घडलं, त्याबद्दल माझा धिक्कार असो. जरी ही लंका जळून गेलेली दिसते, तर आर्या जानकी देखील निश्चितपणानं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असणार. असलं कृत्य करून मी अजाणपणानं माझ्या स्वामींचं सर्व कार्यच व्यर्थ करून टाकलं. ज्या कार्याच्या सिद्धीसाठी हा सारा उद्योग केला गेलेला होता, ते कार्यच मी नष्ट करून टाकलं. कारण लंका जाताना मी सीतेचं रक्षण केलं नाही. लंका दहन एक छोटंसं काम होतं आणि ते मी पूर्ण केलं तर बरंच झालं, परंतु क्रोधानं भारून जाऊन मी श्रीरामांचं कार्य मात्र समूळ नष्ट केलं. लंकेचा कुठलाही भाग असा दिसत नाही की जिथं आगीनं थैमान घातलेलं नाही. सारी पुरीच मी भस्म करून टाकली. त्यावरून जानकी देवी देखील त्यात जळून गेली असाच अर्थ निघतो. जर माझ्या विपरीत बुद्धीला अनुसरून मी आज कार्यनाश करून टाकला असेल, तर आज याच ठिकाणी माझ्या प्राणांचंही विसर्जन करणं आवश्यक आहे. माझ्या गुन्ह्याला तेच योग्य शासन ठरेल. का मी आता पेटत्या अग्नीत उडी घेऊ, का वडवानलाच्या मुखात प्रवेश करू, का समुद्रातल्या जलचरांना या देहाचं समर्पण करू. जर मी सर्व कार्यच नाहीसं केलं असेल, तर आता जिवंतपणी वानरराज सुग्रीवाला किंवा त्या 2 पुरुष सिंहांना राम लक्ष्मणांना कसं हे तोंड दाखवू आणि कुठल्या तोंडानं त्यांचं दर्शन घेऊ. रोषदूषित होऊन मी तिन्ही लोकात जाहीर असलेल्या या वानररोचित चंचलपणाचंच इथं प्रदर्शन केलं आहे. राजसभावाचं कार्य साधण्यास मी असमर्थ ठरलो. माझ्या अव्यवस्थितपणाचा धिक्कार असो, कारण या रजोमूलक क्रोधामुळंच समर्थ असूनही मी सीतेचं रक्षण केलं नाही. सीता नष्ट झाल्यामुळं ते दोघं भाऊ श्रीराम आणि लक्ष्मणही नष्ट होतील. त्या दोघांचा नाश झाल्यावर बंधू बांधवासह सुग्रीव देखील मृत्यू पत्करील. मग हे वृत्त कानी गेल्यावर भ्रातृवत्सल धर्मात्मा भरत आणि शत्रुघ्न तरी कसे जिवंत राहू शकतील. अशा प्रकारे धर्मनिष्ठ इक्ष्वाकूचा वंशज नाहीसा झाल्यावर सारी प्रजाच शोक संतापानं पीडित होईल यात शंका नाही. त्यामुळं सीतेचं रक्षण न केल्यामुळं मी धर्माचा आणि अर्थाचा संग्रहच नाहीसा केला.
एवच मी दुर्भागी आहे हेच खरं. माझं हृदय रोष दोषाला बळी पडलं म्हणून मी निश्चितपणानं सर्व लोक विनाशक ठरेन. मला सगळ्या जगाच्या विनाशाच्या पापाचा धनी व्हावं लागेल असं दिसतं. अशा प्रकारे चिंतेत पडलेल्या हनुमानाला त्यावेळी काही शुभाशुभ दृष्टोत्पत्तीस आले. त्यांच्या शुभ फलांचा त्याला यापूर्वीही प्रत्यक्ष अनुभव आलेला होता. म्हणून तो पुन्हा विचार करू लागला. कदाचित सर्वांग सुंदरी सीता स्वतेजानं सुरक्षित राहिली असण्याचा संभव आहे. कल्याणी जनकनंदिनी कदापि नष्ट होणार नाही, कारण अग्नी कधीही अग्नीला जाळत नाही. सीता अमित तेजस धर्मात्मा भगवान श्रीरामांची पत्नी आहे. आपल्या चारित्र्य बलानं पावित्र्याच्या प्रभावानं ती सुरक्षित राहील. आग तिला स्पर्शही करू शकणार नाही. माझी ही शेपटी पेटलेली होती. निश्चितपणानं श्रीरामांचा प्रभाव असंच विदेह नंदिनी सीतेचं पुण्यबल यामुळंच हा दाहक अग्नी मला जाळू शकला नाही. मग जी भरतादी 3 भावांची आराध्य देवी आहे आणि श्रीरामांची मनोदेवता पत्नी आहे, ती या अग्नीमुळं कशी नष्ट होऊ शकेल? हा दाहक तसाच अविनाशी अग्नी सर्वत्र आपली सत्ता गाजवू शकतो, सर्वांना जाळू शकतो, तरीही याचा प्रभाव माझ्या शेपटीवर पडला नाही. मग साक्षात आर्य जानकीला तो कशी दग्ध करू शकेल? त्यावेळी हनुमानाला पुन्हा त्या विस्मयकारक घटनेचे स्मरण झाले. समुद्रात श्रीरामकृपेमुळं मैनाक पर्वताचे त्याला दर्शन घडले होते. ते त्याला आठवले. तो विचार करू लागला. तपस्या, सत्य भाषण तसेच अनन्यसाधारण पातिव्रत्य यांच्या तेजामुळे आर्या सीताच अग्नीला जाळू शकेल. अग्नी तिला जाळू शकणार नाही. अशा प्रकारे देवी सीतेच्या धर्मपरायणतेचे स्मरण करणाऱ्या हनुमानाला तेथे महात्मा चारणांचा मुखातून खालील गोष्टी ऐकू आल्या. ते म्हणत होते, अहो हनुमानानं राक्षसांच्या घरांना असह्य अशी आग लावून मोठंच अद्भुत असं भीम कार्य केलं आहे. घरामधून पळालेल्या राक्षसांनी, स्त्रियांनी, बालकांनी आणि वृद्धांनी भरलेली सारी लंका जनकोलाहलामुळे चित्कार करते आहे असा भास होतो. पर्वतांच्या घळी, घरांच्या गच्च्या, किल्ल्यांचे तट आणि नगरद्वार यासह ही सारी लंकानगरी दग्ध झाली, परंतु सीतेला त्याची झळ पोहोचली नाही. आम्हाला ही मोठी अद्भुत आणि आश्चर्याची गोष्ट वाटते. हनुमानाने जेव्हा चारण बोलत असलेली ही अमृत वचने ऐकली, तेव्हा त्याच्या हृदयात तत्काळ हर्षोल्लास पसरला. अनेक वेळा प्रत्यक्ष अनुभवलेले शुभ शकून, महान गुणदायक कारणे तसेच चारण बोलत असलेली पूर्वोक्त वचने या सर्वामुळे सीता जिवंत आहे अशी खात्री होऊन हनुमानाचे मन मोठे प्रसन्न झाले. राजकुमारी सीतेला कुठलीही इजा झाली नाही हे जाणून घेतल्यावर कपिवर हनुमानाला आपले सर्व मनोरथ सफल झाले आहेत असे वाटले आणि त्याने पुन्हा तिचे प्रत्यक्ष दर्शन घेऊन मगच परत जाण्याचा विचार केला. त्यानंतर हनुमान अशोक वृक्षाखाली बसलेल्या जानकीकडे गेला आणि तिला प्रणाम करून म्हणाला, आर्ये, तुला यावेळी सुखरूप पाहून मला अतीव आनंद होतो आहे. सीता पतिस्नेहाच्या विचारात गढून गेलेली होती. हनुमान आता प्रस्थान करण्याच्या विचारात आहे हे जाणून त्याच्याकडे पुन्हा पाहत ती म्हणाली, हनुमान, निष्पाप वानरवीरा, जर तुला योग्य वाटत असेल तर आणखी एखादा दिवस इथं थांब. एखाद्या गुप्त जागी राहा, विश्रांती घे आणि उदयिक प्रवासाला निघ. वानर प्रवर, तुझ्या सहवासानं माझ्यासारख्या अभागिनीचा शोक किंचित काळ का होईना कमी होतो. कपिश्रेष्ठ वानर शिरोमणी, जेव्हा तू निघून जाशील तेव्हापासून ते तू परत येईपर्यंत माझे प्राण या कुडीत असतीलच असा विश्वास मला वाटत नाही. वीरा, दुःखावर दुःखे येऊन मजवर कोसळत आहेत. मी मानसिक शोकाने दुर्बळ होत चालले आहे. त्यातच
तुझ्या दर्शनाला मुकणं माझ्या हृदयाला आणखीनच दुःख देईल. वीरा, माझ्या समोर अजूनही हाच संदेह पडलेला आहे की मोठमोठे वानर आणि अस्वल सहाय्यक असली तरी महाबली सुग्रीव हा दुष्पार सागर कसा पार करू शकेल. त्याच्या सेनेतले ते वानर आणि अस्वल तसेच ते दोन्ही राजकुमार श्रीराम आणि लक्ष्मण देखील हा महासागर कसा लंघू शकतील. 3च प्राण्यात हा समुद्र लंघण्याची शक्ती आहे. तुझ्यात, गरुडात आणि वायुदेवात. या कामात असे दुष्कर निर्बंध उत्पन्न होत आहेत, तेव्हा त्यातील समाधानाची बाजू कोणती सांग, कारण तूच कार्यकुशल आहेस. शत्रुवीरांचा संहार करणाऱ्या कपिश्रेष्ठ, हे कार्य सिद्धीला नेण्यास तू एकटा देखील सर्वार्थानं समर्थ आहेस, यात शंकाच नाही. पण तू संपादन केलेल्या या विजयरूपी फलाची प्राप्ती तुलाच होईल. यश तुला लाभेल, मग भगवान श्रीरामांना नाही. जर शत्रुसेनेला त्रस्त करणारे श्रीरामचंद्र ही लंका ससैन्य पादाक्रांत अशा पद्धतीनं उपाययोजना कर की ससैन्य पादाक्रांत करून मला इथून घेऊन गेले तर तो त्यांना शोभेचा पराक्रम ठरेल. म्हणून तू अशा पद्धतीनं उपाययोजना कर की ज्यामुळं युद्धवीर महात्मा श्रीरामचंद्रांचा पराक्रम त्यांच्या योग्यतेला साजेसा प्रकट होईल. सीतेचे हे म्हणणे स्नेहयुक्त तसेच विशेष अभिप्राय पूर्ण होते. ते ऐकून वीर हनुमान म्हणाला, देवी, वानरांच्या आणि अस्वलांच्या क्षेत्रांचा स्वामी असलेला कपिश्रेष्ठ सुग्रीव मोठा शक्तिशाली पुरुष आहे. विदेहनंदिनी, त्यामुळं तो वनराज सुग्रीव सहस्त्र कोटी वानरांना घेऊन ताबडतोब इथं येईल. बरोबरच ते दोन्ही वीर नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मणही इथं येतील आणि आपल्या बाणांनी या लंकापुरीचा विध्वंस करून टाकतील. वरारोहे राक्षसराज रावणाला त्याच्या सैनिकांसह निखंदून श्री रघुनाथ तुला बरोबर घेऊन लवकरच आपल्या पुरीला परत जातील. म्हणून तू धीर धर, तुझं भलं हो, योग्य वेळेची वाट पहा. रावण लवकरच रणभूमीवर श्री रामचंद्रांच्या हातून मारला जाईल, हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील. पुत्र, मंत्री आणि बंधू बांधवांसह राक्षसराज रावण मारला गेल्यावर चंद्र रोहिणीच्या मिलनाप्रमाणे तुझं श्रीरामांशी मिलन होईल. वानरांसह आणि अस्वलांसह प्रमुख वीरांसह श्रीरामचंद्र लवकरच इथं येतील आणि युद्धात शत्रूंना जिंकून तुझा सारा शोक दूर करतील. विदेहनंदिनी सीतेला अशा प्रकारे आश्वासन देऊन तेथून जाण्याचा विचार करणाऱ्या पवनकुमार हनुमानाने तिला प्रणाम केला. इथे 42वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 43वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. धन्यवाद. जय जय श्रीराम.